नमस्ते मॉम हेल्थकेअर. आज तुमच्या सगळ्यांचं वाकड सेंटरमध्ये स्वागत आहे. तर आपण दीदींशी भेटणार आहोत ज्यांचे जे त्रास आहेत, खूप सगळे त्रास आपल्या सेंटरमध्ये येऊन बरे झाले. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण त्यांचं नाव जाणून घेऊयात. ताई, तुझं नाव सांग सगळ्यांना. अनुष्का भंडारे. ओके, ह्या आपल्या अनुष्का भंडारे ताई आहेत. तुम्ही किती दिवसापासून थेरपीला येत आहे? 2 महिने कंप्लीट झाले. ओके, 2 महिने आपल्या ताईला कंप्लीट झालेले आहेत. ह्या 2 महिन्या अगोदर तू थेरपीला कशासाठी जॉईन झाली आहे? मला नेक पेन आहे आणि हात दुखतो. ओके, म्हणजे आपल्या ज्या ताई आहेत तर त्यांचं वय जास्त नाही, फक्त त्यांना 18च कंप्लीट झालेलं आहे. तर त्यांना म्हणजे नेकपेन जे आहे, मानेचा त्रास खूप जास्त प्रमाणामध्ये होत होता आणि त्यांचं जे हात दुखत होतं खूप जास्त प्रमाणामध्ये. तर म्हणजे इतकं लहान वय असून देखील आपल्याला इतके सगळे त्रास होत आहे. तर आपल्या जी जीवनशैली आहे तर ती कुठं ना कुठं बदलली गेली किंवा चुकीच्या पद्धतीने आपली जीवनशैली चालू आहे, ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होत चालतात. आणि नेक पेन किंवा बॅक पेन असेल किंवा नी पेन असेल, कुठल्याही प्रकारचा त्रास असेल तर डॉक्टर आपल्याला पेन किलर खायला देतात. पण पेन किलरमुळं काय होतं की आपल्या ज्या बॉडीवरती जो बॅड इम्पॅक्ट होतो, आपल्या किडनीवरती त्याचा बॅड इम्पॅक्ट होतं. पण आपण ताईंना विचारूयात की त्यांनी तर मेडिसिन पण नाही खाल्लेल्या, बिना मेडिसिनचे वगैरे त्यांचे त्रास कसे बरे झालेत. तू 2 महिने झाले थेरपीला येते. ह्या 2 महिन्यानंतर म्हणजे 2 महिने झालेत कंप्लीट, तर तुला काय त्रासामध्ये बदल जाणवतोय? आधी नेक मान थोडीशी हलवली की जास्त मुवमेंट झाली की पेन व्हायचं. आता मुवमेंट झाली की पेन होत नाही. म्हणजे आपल्या ताईंना बिना मेडिसिनचं आपल्या फक्त नॅचरल थेरपीने मॉम हेल्थकेअरच्या तिचे जे पेन होत होतं मानेचं, वळवले तरी तिला पेन व्हायचं, तर ते पेन देखील राहून गेलेले नॅचरल पद्धतीने. तर इतके सगळे जे त्रास आहे इतक्या लहान वयामध्ये तर त्रास होऊ शकतात. तर तुम्ही देखील पेन किलर वगैरे मेडिसिन न खाता तुम्ही देखील थेरपीला आणि तुमचे देखील त्रास आपल्या ताईंसारखे बरे करा. थँक्यू मॉम हेल्थकेअर. थँक्यू मॉम हेल्थकेअर.